हाय कर. चला लवकर, आपला टाइम होतो 9 वाजले. पण आता आम्ही चाललेलो हॉटेलमध्ये करायचं आहे आम्हाला. तर तसं हाय बाय बाय. हे दोघं भाऊ आपल्या दोघं पोरं सांभाळणारे. नका जाऊ पोरांना. केळवण आहे आबोलीचं आणि खास आत्याने ठेवलेली मेजवानी पुरोहित मध्ये. हाय गाईज, आय एम रचिता कुलकर्णी. वेलकम बॅक टू माय चॅनल. सो गाईज, सध्या ना केळवणाच्या व्हिडिओची सिरीज चालू आहे. आतापर्यंत मी 4 केळवणाचे व्हिडिओ अपलोड केले. आता तुम्हाला मी 5व्या केळवणाचा व्हिडिओ दाखवते. मी तुम्हाला सांगितलेलं होतं की मी 7-8 आय थिंक 9-10 ठिकाणी गेलेली जेवायला. पण काही ठिकाणी नाही झाले, 2-3 ठिकाणी शूट नाही झालेले. पण जे शूट झाले ते सगळं मी तुमच्यासोबत शेअर करणार. हे मी बोललेली होती. त्यानुसार आजचा केळवणाचा 5वा व्हिडिओ. सो आता आम्ही गेलो होतो माझ्या आत्याकडे. माझी आत्या पण नाशिकलाच राहते. सो आत्याकडे गेलो होतो केळवणाला जेवायला. आणि आत्याने केळवण कुठे दिलेलं होतं वगैरे ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये कळणारच आहे. पण इथून जाताना मस्त कसारा घाट लागतो. आणि जेव्हा आम्ही गेलेलो होतो तेव्हा दिवाळीच्या आधीचे सीन होते. ते नुकताच पावसाळा संपलेला होता तेव्हाचे दिवस होते. त्याच्यामुळे कसारा घाट इतका सुंदर झालेला होता, डोंगर वगैरे. आम्ही अक्षरशः गाडी थांबवून दिली होती आणि उतरून ते कसारा घाटचा एन्जॉय करायला गेलो होतो. सो तो व्हिडिओ पहिले स्टार्टिंगचा बघा आणि नंतर आत्याच्या घरचं केळवण तर ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये कळणारच आहे. सो स्टे ट्यून. हायवेवर आहोत. ही आपली गाडी आहे इथे लावलेली. शंभू बागाला बघतोय खिडकीतून, मला नेलेलं. पण व्ह्यू बघा. दादा मागे जाओ. वाटा आहे ना, पाय वाटली. जास्त पुढे नको जाऊ. काजल तू नको जाऊ. मी नाही. नका जाऊ पोरांना. ठीक आहे. म्हणजे मला उगाच भीती वाटत होती मागे, पण पाय वाटे चांगली. घ्यायचंय कॅमेऱ्यात पण मस्त साठवता आलं पाहिजे. कमाल व्ह्यू आहे. खूप सुंदर. छोटे आवाज देतोय आपला. मला पहिली भीती वाटत होती का, म्हटलं काय कुठे आहे तो गुंडी. तुला नेलं नाही. आम्ही आलो जाऊन. जबरदस्त व्ह्यू. सरक गुंडी. हॅलो. काय करा. थोडं मागे हो. शंभू दिसत नाही. आता दिसले. शंभू हाय करा. हॅलो. शंभूचं लक्ष सगळं. सो गाईज, आम्ही ना आता आत्याकडे आलेलो आहोत. आणि हा आहे आत्याचा नातू भार्गव. शंभू आणि भार्गव. हॅलो शंभू. हॅलो म्हण. शंभू आला करून दे. प्रवास करून आलेलो आहे. थकलेले. बरं, आता आत्याकडे करायचं आहे केळवणाचा कार्यक्रम. पण आता आम्ही चाललेलो हॉटेलमध्ये करायचं आहे आम्हाला. तर तसं हाय बाय बाय. तू टीव्हीवर दिसणार आहे. व्हिडिओ कोण जाईल बसले तोपर्यंत. इथे बस भार्गव, आपण व्हिडिओ करू. बसा. आता आम्ही बाहेर जेवायला जातो. त्याच्या आधी आम्ही छान तयारी वगैरे केलेली आहे. लास्ट. हे बघा टीव्हीवर चाललंय कार्टून. आल्या सुरू. हाय आत्या हाय कर. चला लवकर, आपला टाइम होतो 9 वाजले. भार्गव दादाला आवाज दे. चल दादा चल. आवाज दे भार्गव दादाला. आपण बोलवू त्याला. चल भार्गव चल. चल. मम्मा शूज घालते का. बरं शूज घालून घ्या. चल मग तो काय म्हणतो दादा. मम्मा शूज घालून देते. काय जा दादा जवळ. दादाला म्हणा शूज मध्ये लाईट लावून दाखव. आप्पा बोलत आहे तुझे आप्पा. नाही याची मम्मी. नीना नाही, आई जवळ जायचं म्हणे. हे दोघं भाऊ आपल्या दोघं पोरं सांभाळणारे. 2 जणांनी हे दोघं भावांना आपले पोरं सांभाळायचे. आणि इथे चालली आहे आबोलीचे टाटा आणायची तयारी करणं. छान. आणि हे बघा आम्हाला आमच्या सुद्धा पानांसमोर अशी रांगोळी ठेवलेली आहे. थोड्या वेळातच बसणार आहोत. आम्ही आलेलो आहे आता पुरोहित या थाली रेस्टॉरंटला. केळवण आहे आबोलीचं आणि खास आत्याने ठेवलेली मेजवानी पुरोहित मध्ये. हे बघा छान करून आत्याने रांगोळ्या आणल्या. आणणी सुद्धा ठेवलेली.
आणि असं भरगचं ताट भरलंय आबोलीचं. आता काय काय खाते ते पाहू. आता दिवा पण लावलेला आहे. हो, दिवा लावलेला आहे आत्याने. सगळी सोय आत्याने एकदम व्यवस्थित ठेवलेली आहे. हे बघा. हो, नक्की नक्की. आता आम्ही बसतो ना आता. सो गाईज, माझे हे केळवणाचे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटताय मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा. आणि आता 27 तारखेला लग्न आहे. आता काउंटडाऊन ऍक्च्युली खरोखर बिगिन झालेला आहे. तर मजा येते, पण इतकी घरात धावपळ चाललेली आहे ना. घरात घर बघायला तर सगळं घर भरलेलं आहे आमचं घर, काही ना काही वस्तूंनी. असं अगदी लग्न घर सारखं वाटतंय. सो ठीक आहे. आजचा केळवणाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्स मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा विसरू नका. भेटूया उद्या सकाळी 8 वाजेला. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.